ऐश्वर्याच क्रिएटिव्ह कट्ट्यामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण मेथी व मिक्स पिठाचे थालीपीठ सोबत फोडणीचं ताक ह्याची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता बघूया थालीपीठासाठी लागणारं साहित्य. इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ. हे सर्व पीठ मी चाळून घेतलेले आहे. यानंतर आलं लसूण मिरची पेस्ट, इथे 3 मिरच्या घेतलेल्या आहेत मी वाटून. चवीप्रमाणे मीठ, 1 चमच हळद आणि 3 चमच तीळ. हे सर्व या पिठामध्ये टाकूया. यानंतर मोठ्या साईजचा कांदा व टोमॅटो बारीक कट केलेला आहे. मेथी व कोथिंबीर ही बारीक कट केलेली आहे. हे सर्व या पिठामध्ये टाकूया. हे सर्व या पिठामध्ये टाकून मिक्स करून घेऊया. यात तुम्हाला ज्या व्हेजेस आवडतात तेही तुम्ही टाकू शकता. थोडं थोडं पाणी टाकून ह्याची कणिक मळून घेऊया. हे थालीपीठ शरीराला अतिशय पौष्टिक आहे आणि जिभेला चटकदार आहे. कणकेला 1 चमच तेल लावून परत मळून घ्यावे. यानंतर ही कणिक 10 मिनिटं झाकून ठेवूया. कणकेला साईडला ठेवूया आणि ताकाला फोडणी देऊया. त्यासाठी 2 चमच मिरच्या, 1 चमच जिरं, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर हे सर्व मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊया. यात मी थोडंसं पाणी टाकून याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. कढईत 1 चमच तेल टाकूया. तेल गरम झाल्यास त्यात मोहरी टाकूया. मोहरी तडतडल्यास त्यात अर्धा चमच हळद टाकूया. हळद टाकली की लगेच हे वाटलेलं वाटण कढईत टाकूया. चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि त्यानंतर 2 ते 3 मिनिटं याला शिजू देऊया. 1 वाटी दह्याला फेटून घेऊया. दही फेटून झाल्यास त्यात 2 ग्लास पाणी टाकूया. आता हेही शिजलेलं आहे. गॅस बंद करून यात ताक टाकूया. आपलं फोडणीचं ताक रेडी आहे. आता थालीपीठ बनवून घेऊया. त्यात पहिले मी कॉटनचा कपडा भिजवून घेतलेला आहे पाण्याने. कणकेचा गोळा घेऊन यावर थालीपीठ थापून घेऊया. थालीपीठ पातळ थापून घेऊया. यावर 5 ते 6 छिद्र पाडून घेऊया. साईडला तवाही गरम झालेला आहे. त्यावर हे अलगद थालीपीठ टाकून घेऊया. यानंतर यावर तेल सोडूया. मंद आचेवर हे थालीपीठ क्रिस्पी भाजून घेऊया. अशाच माझ्या नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला बघायच्या असतील तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला भेटतील. दोन्ही साईडनं थालीपीठ भाजून घेऊया. बघा थालीपीठ मस्त क्रिस्पी भाजलेला आहे. अशाच प्रकारे सर्व थालीपीठ बनवून घेऊया. मसाला ताक व क्रिस्पी थालीपीठ रेडी आहे. एन्जॉय.